टोरॅन्ट कंपनीच्या मनमानी विरोधात मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया आक्रमक. ग्रामसभा ठरावाचा अवमान करून पेसा आणि FRA कायद्याचे उल्लंघन. 16 एकर भाडेकरार रद्द करण्याची मागणी. तलाठी दप्तर तहसीलमध्ये पळवून नेल्याप्रकरणी काय काळेबेरे. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी यांचा प्रशासनाला थेट सवाल. न्याय न मिळाल्यास कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा. कर्जत तालुक्यातील निसर्गसंप विभागात प्रस्तावित असलेल्या टोरॅन्ट कंपनीच्या जलविद्युत आणि रस्ते प्रकल्पावरून स्थानिक शेतकरी आदिवासी बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या दुबार सुपीक जमिनी बळजबरीने लाटण्याचा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप करत मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीनं कर्जत तहसीलदार यांना थेट निवेदन देत कायदेशीर लढ्याचा आणि बेमुदत उपोषणाचा कडक इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुनीर तांबोळी आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचे तहसीलदारांनी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली आणि या विशिष्ट मंडळात मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर, महिला महाराष्ट्र उपाध्यक्ष ऐश्वर्या खेडकर, तसेच व्हॉइस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अभिजित दरेकर, महाराष्ट्र संयोजक संकेत घेवारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष सचिन यादव, खालापूर तालुका अध्यक्ष दीपक जगताप, कर्जत तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, कार्याध्यक्ष प्रशांत खराडे, प्रवीण कोल्हे, मंगेश मस्के, विविध दरेकर आदी प्रमुख पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्रामसभेचा अवमान आणि प्रशासक राजवटी संशयास्पद व्यवहार. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की वर्ष 2025मध्ये स्थानिक ग्रामसभेने या प्रकल्पाविरोधात आणि जमीन देण्याविरोधात अधिकृत विरोध ठराव संमत केला होता. असे असताना ग्रामसभेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्याचा गैरफायदा उठवत ही जमीन टोरॅन्ट कंपनीला 30 वर्षाच्या भाडेपट्ट्याने दिली गेली. सदर जमीन पेसा कायदा 1996 कलम 4(m)(2) आणि FRA कायदा कलम 2006(3)(1) यांचे थेट उल्लंघन करून ग्रामसभेची परवानगी न घेता बेकायदेशीर टोरॅन्ट कंपनीच्या घशात घातली आहे. हा भाडेकरार तत्काळ रद्द झाला पाहिजे असा ठाम पवित्रा डॉ. मुनीर तांबोळी यांनी घेतला आहे. तलाठी दप्तर तहसीलमध्ये पळवण्याचे काय काळेबेरे. स्थानिक गावच्या तलाठी कार्यालयातून नियमित मिळणारे फेरफार आणि महसुली नोंदींचे दप्तर अचानक तहसील कार्यालयात हलवल्याने जनतेत तीव्र संशय निर्माण झाला आहे. हे दप्तर हलवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा काही लेखी आदेश आहे की सरकारचा GR असा प्रश्न विचारत डॉ. तांबोळी यांनी जाब विचारला. या मनमानी कारभारामुळे सामान्य शेतकऱ्यांना साध्या फेरफार नोंदीसाठी रोज 5 ते 6 किलोमीटरची पायपीट करत तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असून त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होते. हे दप्तर त्वरित स्थानिक तलाठी कार्यालयात पूर्ववत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आणि पर्यावरणाचा ऱ्हास, मौजे आंबोट आणि लगतच्या परिसरातील दुबार शेती पिकणाऱ्या सुपीक जमिनी रस्त्यासाठी बळजबरीने संपादित करण्यास शेतकऱ्यांचा 100% तीव्र विरोध आहे. तसेच लाखाच्या वाडी भालिवडी येथील कातकरी समाजाच्या उपजीविकेसाठी दिलेली 16 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न सामाजिक न्यायाची थट्टा आहे. साई डोंगर 1 आणि 2 प्रकल्पांमुळे 233 हेक्टर वनजमीन आणि पेज नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात येऊन सह्याद्रीच्या पर्यावरणाचा प्रचंड विध्वंस होणार असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. प्रशासनाला बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा करण्यात आला आहे. शेतकरी आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाहीने प्रकल्पाचे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न झाल्यास मानवी हक्क संरक्षण फेडरेशन आणि व्हॉइस ऑफ मीडिया सर्व बाधित शेतकरी ग्रामस्थांना सोबत घेऊन कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आणि तीव्र जनआंदोलन छेडेल. यामुळे निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला टोरॅन्ट प्रकल्प व्यवस्थापन आणि स्थानिक महसूल प्रशासन पूर्णतः जबाबदार राहील असा थेट इशारा यावेळी देण्यात आला. रायगड पनवेल तालुका, कर्जत तालुका, इतर सर्व तालुक्यातले पदाधिकारी इथे आहेत. त्याचप्रमाणे मानवी हक्क संरक्षण फेडरेशनही यांच्यासोबत या विषयामध्ये सहकार्य करण्यासाठी आलेली आहे. टोरॅन्ट हा विषय जेव्हा आम्ही जाणून घेतला त्यामध्ये समज आणि गैरसमज अशा दोन्ही गोष्टी आहेत. लोकांना अजूनपर्यंत या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती दिली गेलेली नाही आहे. बराचसा भाग हा आदिवासी समाजाचा असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही टोरॅन्टची जनजागृती झालेली नाही आहे. हा प्रोजेक्ट आल्यानंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत याबद्दल सांगितलेलं नाही आहे. फक्त जागा ॲक्वायर करायची एवढ्याच विषयावरती काम चालू आहे. त्यातून सुपीक जमीन जी लोक कसतायत ती जमीन ही त्या टोरॅन्टमध्ये जाणार आहे. त्यामुळे रोजगाराचा पुढच्या पिढीला मिळणारा जो रोजगार आहे तोही हिरावला जाणार आहे. त्याचा मोबदल्यात त्यांना काय मिळणार आहे याबाबतही शासनाने कुठली माहिती दिलेली नाही. फक्त प्रोजेक्ट करतायत. आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या पद्धतीने
हे झालं, तिथल्या लोकांनी जेव्हा जागा घेतल्या गेल्या तेव्हा त्याबद्दल त्यांना 12.5%, 22% हा जो काही प्रकल्प होता तो दिला गेला. त्या पद्धतीने टोरंट घेत असताना, जागा ॲक्वायर करत असताना अशी कुठलं तरी एक पॅकेज शासनाने जाहीर करावं, लोकांमध्ये त्याबद्दल जनजागृती करावी की नक्की हा प्रोजेक्ट काय आहे, तुम्हाला याच्यातनं काय फायदा मिळणार आहे, नोकऱ्या तुम्ही देणार आहात का, ज्यांच्या जागा याच्यात बाधित होणार आहेत त्यांच्यासाठी काय नोकऱ्या असणार आहेत, याबद्दल शासनाने माहिती द्यायला पाहिजे. पण असं काही होत नाहीये, फक्त जागा ॲक्वायर करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे त्या लोकांचाही विरोध आहे आणि त्या विरोधाला आम्ही सहकार्य करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया आणि मानवी हक्क संरक्षण फेडरेशन नागरिकांसोबत आहोत.